प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनु कथेत मनगो विले कमलमालिके श्रीजणो। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयीच दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। परमपूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 8व्या सर्गाचं आज आपण आनंद घेणार आहोत। सर्गाचं नाव आहे कंसोद्धार। भगवंतांनी जी वचनं दिली होती नारदाला ती वचनं पूर्ण करतायत भगवंत। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां 2 वचनांपर्यंत आहेत भगवंत। सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार किंवा दुर्जनांचाही उद्धार अशा पद्धतीनं भगवंताचं अवतार कार्य चालू आहे। आज भगवान मथुरेमध्ये येणार आहे, तो कथाभाग आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला नित्याप्रमाणे भगवान शंकराला वंदन करताना आप्पा म्हणतात, हे पार्वतीश करुणा घन शूलपाने द्वेष्य प्रियो न तव कोपि समान बुद्धे अंगीकरोषि भगवन् गरलेन्दु सर्पान् किं निष्ठुरोऽसि वद केवलमस्मदर्थे। हे पार्वतीपते भगवान शंकरा, तुम्ही करुणाघन आहात, कृपेचे मेघ आहात, विशाल अंतकरणाचे आहात, विशाल हृदयाचे आहात। आपण त्रिशूळ धारण करणारे आहात, शूलपाणे म्हणजे तुम्ही उदार मनाचे आहात, त्यामुळे तुम्हाला कोणी आवडतं नाही, कोणी नावडतं नाही, कोणी द्वेष्य नाही, कोणी प्रिय नाही। वस्तू कशीही असो तिचा तुम्ही समभावानं स्वीकार केला। आता एवढं म्हणून थांबले का आप्पा? मग आपल्यासारख्या सामान्यांना कळणार नाही। समभावानं स्वीकार केला म्हणजे कोणत्या वस्तूंचा समभावानं स्वीकार केला? पुढे आप्पा सांगतात, अंगीकरोषि भगवन् गरलेन्दु सर्पान्। तुम्ही कशाचा अंगीकार केलात? अहो, मारक विष हलाहलाचा तुम्ही अंगीकार केलात। त्याबरोबर जो दुष्ट म्हणतो आपण ज्याला, अशा सापाचाही सुद्धा स्वीकार केला तुम्ही, गळ्यामध्ये धारण केलं त्याला। दुर्वर्तनी असणाऱ्या चंद्राचा सुद्धा स्वीकार केला। गरलेन्दु सर्पाण एका शब्दामध्ये काय काय सांगितलंय? गरल म्हणजे विष, इंदू म्हणजे चंद्र आणि सर्प, सर्पाण म्हणजे सर्प। या तिघांचाही, हे तिघं वाईट आहेत, यांचा स्वीकार केला। काय आई सुद्धा घरामध्ये 2 लेकरं असतील, भावंड आता 2च राहिली, पण पूर्वी भरपूर भावंड असायची। पण नेमकी आई जे कमी खोड्या करते त्याला रागवायची। अरे जाऊ दे ना, त्यांच्या कुठे नादी लागतो तू तुझा शांत राहा। असं का म्हणून ज्या वेळेला बाळ जसं आईला विचारतं की तू मलाच का म्हणून सांगतेस, बाकी सगळ्यांना का, तू बाकी सगळ्यांना काही म्हणत नाही, मलाच नेमकी का रागवतेस, असं ज्या वेळेला बाळ विचारू शकतं, त्याच हेतूनं परमपूज्य आप्पा विचारतायत भगवान शंकरांना की तुम्ही ते वाईट असून त्यांचा स्वीकार केलात, त्यांना काही म्हणत नाही तुम्ही वाईट असून, मग मला का दूर ढकलताय? किम निष्ठुरोऽसि वद केवलमस्मदर्थे। का माझ्याबद्दलच निष्ठुर होताय? मी वाईट असेल
पण माझा स्वीकार केला तरच तुमचं पतित पावन म्हणून जे ब्रीद आहे ते ब्रीद सार्थ होईल म्हणले. म्हणून त्यांचा जसा तुम्ही स्वीकार केला तसाच माझा स्वीकार करा. मी तुमच्या चरणावरती सदैव नतमस्तक आहे. टीका भागवती यदीय धरली डोक्यावरी पंडिती, भक्तीने वशतो भरीत सदनी पाणी सखा श्रीपती. श्री ज्ञानेश जणो पुन्हा क्षितितले आले जनोद्धारणी, त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी नियेत लोटांगणी. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना वंदन आहे. काय म्हणतात? ज्यांना ज्ञानेश्वराचा अवतार मानलं जातं, नामयाचा तुका आणि ज्ञानाचा एका, असे ज्ञानेश्वरांचा पुनरपी झालेला अवतार म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि काय केलं? भागवत महापुराण त्यातल्या त्यात त्याचा 11 स्कंद जो आहे तो प्राकृत भाषेत म्हणजे मराठीमध्ये आणला. सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ महाराजांचं योगदान काय असेल तर आपल्याला आज आपण ज्या ज्ञानेश्वरीची पारायण करतो ती शुद्ध स्वरूपातील प्रत निर्माण करण्याचं कार्य सुद्धा एकनाथ महाराजांनी केलं. अशा एकनाथ महाराजांचा संसार पण तितकाच थाटाचा होता. परमार्थ ज्या ताकदीचा होता त्याच ताकदीचा प्रपंच देखील होता. असं सांगतात एकनाथ महाराजांच्या घरी नित्य पूर्णाचा स्वयंपाक, भगवंताला नैवेद्य आणि आलेल्या ब्राह्मणाला, आलेल्या अतिथीला जेवण, असा संसार होता, असा प्रपंच होता. आणि यामागं खरं कर्तृत्व कुणाचं होतं तर माय माऊली गिरिजाबाईंचं होतं. त्या बाईनं कधी म्हणलं नाही की आज तरी नको पुरण म्हणून. एक दिवस पूर्णाचा स्वयंपाक झाला की त्या दिवशी सायंकाळी स्वयंपाकाला सुट्टी, दुसऱ्या दिवशी उरलेल्या भाजीचा पुन्हा उपयोग. बरोबर आहे ना? पण त्या मायमाऊलीनं कधी म्हणू नये की हे एवढा थाट कशासाठी. आणि भगवत कृपाही अशी होती की गडगंज श्रीमंती होती, पण त्या श्रीमंतीचा कुठलाही अभिमान, व्यर्थ अभिमान नव्हता. आता यांनी हे सगळं मराठीतून सांगणं चालू केल्यामुळे गावातल्या लोकांना या गोष्टीचा राग आला. जे स्वतःला पंडित म्हणवून घेत होते का नाही माहीत नाही, त्यात यांच्या चिरंजीवाची सुद्धा भर होती. हरिपंडित काशी क्षेत्री जाऊन शिकत होते. आणि एकदा ते आल्यानंतर त्यांनी हे सगळं पाहिलं. काही कारणास्तव आले असतील काही दिवसासाठी पैठणात. त्यांनी पाहिलं की वडील आपले सगळे प्राकृतात सांगतायत. त्यांनाही हे काही पटत नव्हतं. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रसंग असे झाले की नाथांनी वाळवंटामध्ये एक महाराचं लेकरू हरिजनाचं पडलेलं होतं आणि हे स्नानाहून येत होते. ते तळतळ उन्हामध्ये रडणारं लेकरू नाथांनी पाहिलं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा जागृत झाली. आता ती करुणेची मूर्तीच होती, काही जागृत होण्याची वेळ आपल्यासारख्याला येते. नाथांनी ते चटकन लेकरू उचललं आणि त्याच्या आईपर्यंत नेऊन सुपूर्द केलं. नाथांनी एक वेळाला त्यांच्या घरी श्राद्ध होतं आणि त्यावेळेस श्राद्धाला ब्राह्मण यायचा अवधी होता भोजनासाठी. रस्त्यानं झाडू मारत काही हरिजन लोक जात होते. त्यावेळेस अन्नाचा जो सुवास आहे तो बाहेर आला. ती बाई काय म्हणली नवऱ्याला, माय काय अन्न शिजलंय म्हणे बामणाच्या घरी, आणि असं कधी आपल्याला खायला भेटल की. तर तो असा आहे. बोलल्यानंतर तिचा नवरा म्हणतो, बाई भेटल म्हणे, पण आज नाही भेटत म्हणे. आजचं उष्ट सुद्धा गंगेला नेऊन टाकतात म्हणे, त्याच्या बापाचं श्राद्ध आहे म्हणे, आपल्यासारख्याला भेटत नाही म्हणलं. हे वाक्य नाथांच्या कानावर गेलं आणि नाथांनी त्या दोघा नवरा बायकोला घरात आणलं. त्यांना आपल्या पितरांच्या आधी त्यांना जेवू घातलं. मग म्हणे आम्ही आमचं नंतरचं कार्य नंतर बघू असं सांगतात. तो स्वयंपाक त्यांना जेवू घातल्यानंतर गिरिजाबाईंनी पुन्हा स्वयंपाक करून नंतर श्राद्धाचे ब्राह्मण जेवू घातले. पण तरी देखील लोकांच्या डोक्यात एकच की नाथांनी आमच्या आधी अस्पृश्यांना जेवू घातलं.
आमचा अपमान झाला. नाथ सुद्धा एकदा एका महाराजाची इच्छा होती, हरिजनाची इच्छा होती, त्याच्या घरी जेवायला गेले. असे नाथांवर लोकांना ह्या वेगवेगळ्या प्रसंगातून नाथांवर लोकांनी वाळ घातली. नाथांना म्हणले, नाथ बाबा तुम्ही आता आमच्यात यायचं नाही, आम्ही तुमच्यात येणार नाही. नाथांच्या घरी सगळ्या कामाची अडचण जाऊ लागली बाईला. मग त्यात योगायोगानं नाथांची जी मुक्तेश्वरांची आई, नाथांचे नातू होते मुक्तेश्वर, ती बाळणपणासाठी आलेली होती, लेक नाथांची. आणि त्यावेळेला गिरिजाबाईंना हे सगळं प्रपंच अवघड जायला लागलं. हे सगळं नाथांचं असं ऐन वेळेला माणसं जेवायला बोलून आणायचे, जेवू घालायचे, तिला जड जाऊ लागलं. मग घरी काम करायला कोणी यायला तयार नाही, कारण तो वाळ घातलेली. मग भगवंताला दया आली आणि भगवंतानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि नाथांच्या घरी आले आणि म्हणाले, मला तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या ना. नाथ म्हणले, पगार काय घेणार? म्हणले, काही नाही, मला जेवू घातलं तरी बस झालं. म्हणले, मला फक्त जेवू घाला म्हणे. 2 वेळा जेवायला भेटलं, माझ्या पोटाची भ्रांत मिटली, मी तुमच्याकडे काम करेल. आणि हे कशामुळे झालं तर नाथांच्या भक्तीमुळे. भक्तीने वशतो भरीत सदनी, पाणी सखा श्रीपती. तो श्रीखंडाच्या रूपानं पाणी भरायला लागला भगवान नाथांच्या घरी. रोज त्यानं सोहळ्याचं पाणी भरावं, गंध उगाळून द्यावं. स्वतःच्याच पूजेसाठी भगवंतांना गंध उगाळावं, स्वतःच्या पूजेसाठी सोहळ्याचं पाणी आणावं, स्वतःच्याच नैवेद्यासाठी मायमाऊली गिरिजाबाईंना मदत करावी. नाना प्रकारची कामं तो श्रीखंड करायला लागला घरामध्ये. आणि नाथांनाही त्याच्यावर पुत्रवत स्नेह जडला. श्रीखंड्यान आजही या विज्ञान युग ज्याला म्हणतात, तो नाथांच्या घरचा रांजण आजही उत्सवाच्या वेळेस भरत नाही. ती जी घागर एक माणूस कोणाच्या नशिबानं असेल त्यावेळेला त्याची घागर येऊन पडते. आणि असं म्हणतात त्याच्या रूपानं श्रीखंड्या तिथं आलाय, म्हणून त्याची श्रीखंड्याच्या रूपात पूजा केली जाते. हा प्रसंग आजही आपल्याला पाहायला भेटतो. आणि रांजण काही फार मोठा नाही आहे, नाही म्हणजे एवढ्या घागरी बसतात, पण ज्याचा योग आहे त्याच्याच हाताने ती घागर पडली की बरोबर तो रांजण भरून उलथतो. आता तुम्हाला सांगितलंच की पुन्हा ज्ञानेश्वर आले जन्माला, कारण हे जे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काही दुसरे शब्द घुसले होते, अपभ्रंश झाले होते, त्याची सुधारणा करण्यासाठी म्हणजे ज्ञानेश्वरांनीच पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी आणि भागवत महापुराणाच्या 11 स्कंदावर भाष्य करण्यासाठी एकनाथ म्हणून पुन्हा अवतार घेतला. त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी मी येत लोटांगणी. हे म्हणताना ना सद्गुरु हा शब्द आला. आमच्या आप्पांचाही प्रपंच असाच होता. जसा आप्पांचा परमार्थ होता तसाच आप्पांचा प्रपंच होता. सगळं काही थाटात होतं. प्राचार्य पदावर असताना सुद्धा आप्पांनी परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये वेगळेपणा होऊ दिला नाही. त्या तेवढ्याच ताकदीनं प्रपंच केला आणि तेवढ्याच ताकदीनं परमार्थ केला. म्हणून कदाचित आप्पांच्यांनीच भगवंतानं हे आप्पांच्या हातून लिहून घेतलं असेल की आमच्यासारख्यांनी वंदन करताना नाथांना बरोबर यावं. त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी मी येत लोटांगणी, म्हणजे आमच्यासारख्याचा आपोआप सद्गुरूंनाही नमस्कार व्हावा आणि नाथांनाही नमस्कार व्हावा. आजचा कथाभाग आहे. आपण एक ती सकाळ पाहिली होती ज्या दिवशी भगवंताचं गोकुळामध्ये आगमन झालं होतं. त्या दिवशीची सकाळ कशी होती? प्रसन्न होती एकदम. जिकडं पाहिल तिकडं आनंदी आनंद होता. गोकुलानंद सर्गाची सुरुवात. पण आजची जी सकाळ होती, आजची सकाळ कशी होती? गगन भासते उदास वाणे, जरी उजळिले दिशा सरुणे, प्रसन्नता झाकीत निज मुखा, अभ्रांचा की घेऊन बुरखा. आज सगळं गगन उदासवाण भासत होतं. अरुणोदय झाला होता पण कुठेही प्रसन्नता नव्हती, कारण त्या प्रसन्नतेनं जणू स्वतःचं तोंड झाकून घेतलं होतं आणि ढगांचा बुरखा घालून ती सकाळ आल्यासारखी कुंद कुंद अशी वाटत होती.
फुले न फुलती तरुण डुलती, पक्षी कोणी न चकिल बिलती, वारा घालित नव्हता विंझण, भ्रमर शांत जणू गळले पैंजण. पानांची सळसळ नव्हती, वारा सुद्धा वाहत नव्हता, भ्रमर सुद्धा आपले पैंजण गळून गेल्यासारखे गुई करणं त्यांचं बंद झालं होतं, गुंजाराव करणं बंद झाला होता. फुलं उमलत नव्हती, झाडं हालत सुद्धा नव्हती, पक्षी सुद्धा किलबिलाट करत नव्हती. अशी उदास भकास अशी ती पहाट होती. पान्हवीत ना दुधाळ गाई, वत्साही उत्सुकता नाही. गाई दुधाळ रोजच्या 5-5 शेर दूध देणाऱ्या गाई, पण आज पाना सुद्धा फुटना त्यांचा. आणि पाना फोडायला ते वासरू सुद्धा उत्सुक नव्हतं. ते सुद्धा रोज जे उड्या मारत होतं आपल्या आपल्या दाव्याला, की कधी एकदा सोडते मी कधी एकदा झटे घेतो, ते सुद्धा आज पुढे जायला तयार नव्हतं. स्मित उमटे ना शिशुवदनावर, आवडते ही गमे न रुचकर. लेकराच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न हास्य असतं, निरागस हास्य असतं, ते हास्य सुद्धा आज दिसत नाही. लेकरं सुद्धा मलूल झोपल्यासारखे शांत बसलेले. आणि ज्या काही आवडत्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कोणाला रुचकर वाटणं गेल्या. खिन्न मानसी गोकुळवासी, असे होत का नुमगे त्यासी. सगळे गोकुळवासी खिन्न होते, त्यांनाही कळणं झालं की असं होतं का, कशामुळे होतंय असं. श्याम आमुचा कुशल सेना, हीच एक शंका सकलांना. प्रत्येकाच्या मनात एक शंका आली की आमचा कृष्ण ठीकठाक आहे ना, बरं काही त्याला थोडं बहुत ताप वगैरे आलं तर नाही. असं वातावरण झालंय, नेमकं कृष्णाला तर काही झालं नाही ना. म्हणून शोध घ्यावया व्याकुल काही, नंदगृहासी आले, तो परकारथदारी दिसता, हृदयी शंकित झाले, जय हरी सुख कंदा. आता काय झालं असेल म्हणून पाहायला काही जण नंदाच्या घरी आले. आल्यानंतर आता रस्त्याच्या कोपऱ्यावर असतील, तिथून त्यांना दारामध्ये एक रथ दिसला. आपल्याला कसं ज्या ठिकाणी कधी गाडी दिसत नाही त्या ठिकाणी एखादी इम्पोर्टेड गाडी येऊन उभी राहिलेली आहे, त्यावेळेस वाटतं अरे बापरे कोण आले, वाटतं ना असं. तसंच यांना वाटलं. यांच्या गावात काही रथ येण्याचा प्रश्नच नव्हता, खेडं गाव होतं, राजधानीच्या ठिकाणी रथ वगैरे वाहनं होती. यांच्या गावात रथ आलेला पाहिला, यांना वाटलं काय झालं असेल गडे, मनात शंका आली. आता इकडं काय झालं होतं, कंसानं एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. तो धनुर्यज्ञ होता आणि त्या यज्ञासाठी त्यानं कृष्ण बलरामाला आणण्यासाठी अक्रूरजीला पाठवलं होतं. आणि ते अक्रूरजी आले होते तो रथ घेऊन नंदाकडे. कळले कोणी कंसाकडून, कालच आला होता रजनी. एकमेकाला विचारायला लागले कोणाचा रथ तरी कोणाचा. म्हणजे काल कोणीतरी पाहुणा आलाय आणि तो नेमका मथुरेहून आलाय म्हणे, कंसाकडून काल रात्रीच आलाय. रामकृष्ण न्याया मथुरेसी. बहुतेक रामकृष्णाला न्यायची काहीतरी बातमी लागली आहे म्हणे, पण नेमकं काही माहित नाही. वार्ता नाही परी पुरेसी, ऐकुनी आहे हृदय ही सकले, जात असे गोपास वाटले. हे ऐकलं आणि त्यांना रामकृष्णाला न्यायला, बलरामाला आणि कृष्णाला न्यायला आलंय कुणी असं वाटलं नाही, तर आपलं हृदयच हिसकावून न्यायला कुणीतरी आलंय असं त्यांना वाटलं. गृही निघाले आतुर होऊन, दिसले काही तेथ विलक्षण. घरात गेले नंदाच्या आणि पाहिलं तर तिथं काहीतरी वेगळं दिसलं त्यांना. काय दिसलं, तात नंद गंभीरपणाने, शून्यी भगती निश्चल नयने. नंद गंभीरपणानं शून्यात पाहत होते, असं करून आकाशाकडे लक्ष लागलेलं होतं त्यांचं. भव्याकर्षक पुरुष कुणी तो, अधोदन भूमी सरेखितो. एक भव्य आकर्षक असा पुरुष बाजूला बसलेला होता, राजवस्त्र त्याच्या अंगावर होती आणि तो खाली जमिनीवर बसून बोटानं उगाचच रेघोट्या मारत होता. अश्रू ढाळी मूक रोहिणी, दीन यशोदारडे स्पुंदुनी. ती रोहिणी मुक्यानं फक्त आसव गळायला लागली आणि यशोदा मात्र स्पुंदून स्पुंदून रडते. हुंदकान मावे हृदयासी, कुरवाळी बिलगल्या हरीसी. तिनं पुन्हा पुन्हा कृष्णाला जवळ घ्यावं आणि हुंदके देऊन 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 रडावं. इथं काय चाललंय कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. सगळे स्तब्ध होते. गोकुळवासी सारखं टक लावून पाहत होते.
तिच्या कटीसी दो हातानी वत्सल विळखा घेई, वदे श्री हरी गदगद कंठे जाऊन आम्ही आई, जय हरी सुखकंदा. तिच्या कमरेला दोन्ही हाताने विळखा दिला कृष्णानं आणि भगवंताचा कंठ सुद्धा दाटून आला. म्हणाले, आई मी जाऊ ना? बाळ ये वडे वदली आई, पुढे मुखातून शब्द न येई. बाळ म्हणाली फक्त, बाकी तिला पुढे एक शब्द फुटत नव्हतं. बाळ जाऊ नको म्हणायचं असेल, नाही गेलं असतं चालणार नाही का म्हणायचं असेल, पण तिला काही सुचत नव्हतं. बाळ म्हणाली आणि पुन्हा रडायला लागली. भगवान काय म्हणतात, माय असे का बरे करावे, वदे श्याम मधु मंजुल भावे. आई असं करावं का? असं म्हणून कृष्णाने विचारलं. येईन ना मी पुन्हा परतुनी, मी येईल ना म्हणले पुन्हा परतून. फसवितोस तू बोलत जननी. आई म्हणाली, तू फसवतोयस. काय असतं, काही अंतर्मनातून अंतःकरणातून येणाऱ्या काही संवेदना असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की मायमाऊल्यांना भविष्याचा साक्षात्कार सुद्धा होतो की काय होऊ शकतं. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही कुठे जाताना तुमच्या घरातली थोर माणसं म्हणतात की आज नाही गेलास तर बरं होत नाही का? तुम्ही जर ते टाळून गेलात तर हमखास काहीतरी अडचण पुढे येते. त्यामुळे अशा वेळेला थोडा विचार करून निघालेलं बरं असतं. तिच्या आतल्या संवेदना ज्या होत्या त्या यशोदेला सांगत होत्या की कृष्ण परत येणार नाही. पण तिला हे खरं होईल का हे सुद्धा वाटत नव्हतं. ती पुन्हा बोलून गेली, पाप असे रे कंसा पोटी, तो घा वच विरले ओठी. कंसाच्या पोटी पाप आहे म्हणली आणि तो तुझा घा इथपर्यंत बोलली. पुढचा घात करेल तिची वाचाच थांबली पुढे, कारण आईला तो शब्द सुद्धा काढा वाटला नाही मुखात. तिला म्हणायचं होतं की तुझा घात करेल तो, पण ती घा पर्यंत आली आणि ती शांत झाली, काही बोलली नाही पुढे. आता बलराम समजूत घालतायत. बलरामे तव म्हटले ती ते, शोक आवरी हा प्रिय माते. हरिसी कोठून भय कंसाचे, ज्ञातन का तुझ प्रताप याचे. आई तुला हरीला कशाची भीती आहे का ग म्हणे? तुला याचे प्रताप माहित नाहीत का? यानं आजवर काय काय केलंय हे तुला माहित नाही? जये तुडविला नाग कालिया, सहज वारिली राक्षस माया. चेंडू समधरिला गोवर्धन, निर्भय यासी सगळे त्रिभुवन. अगं आई, ज्यानं कालियासारखा एवढा महाभयंकर असा विषारी नाग क्षणात त्याला हरवलं, इथून हाकलून दिलं. राक्षसांची माया कितीतरी, बकासूर झाला, शकटासूर झाला, तो महाबळबट झाला, ती पूतना झाली, आपण डोळ्यानं पाहतोय ना म्हणे. ती सगळी माया यानं वारली. आणि तो गोवर्धनासारखा एवढा मोठा पर्वत विलया चेंडू उचलावा तसा त्यानं उचलला, तोही करंगुळीवर. तुला हे दिसत नाही का म्हणे? परतून येऊ धुळीस मिळवून दुष्टांच्या उन्मादा, संशय वाहू नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा. जय हरी सुखकंदा. बलराम दादा समजावून सांगतायत. त्यावेळेला कृष्ण पटकन म्हणाले, आई तुला वाटतंय ना म्हणले, ठीक आहे, त्या दुष्टांना धुळीला मिळवतो म्हणले, तू आशीर्वाद दे म्हणले फक्त. आता तुझा शुभ आशीर्वाद असला की मग काही अवघड नाही. पण ती मायेच शेवटी. करू नकोस रे साहस बाळा. आणि नंदाकडे वरून म्हणाली, आपण तरी समजावा याला. माझं ऐकत नाही हो म्हणे, तुम्ही तरी समजून सांगा. वदे करुण विह्वला यशोदा, काय म्हणावे सुचेन नंदा. नंदाला सुद्धा कळत नव्हतं काय म्हणावं काय नाही. आता सहज परवानगी मिळणार नाही असं भगवान श्रीकृष्णाला वाटलं आणि त्यांनी काय केलं, शिर ठेवून मातेच्या चरणी, निघता बोलत शारंग पाणी. त्वरा करा अक्रूरजी आता, तुम्ही ही चलता ना होता. आता आई काही अशी सहजासहजी परवानगी देत नाही. यानं पटकन जाऊन नमस्कार केला आणि म्हणले, अक्रूरजी चला म्हणले, निघायचंय आपल्याला आता. आणि
नंदांना म्हणला, ताता तुम्ही येताय ना सोबत माझ्या? निश्चय हरीचा पाहुण देवी, यशोमती अक्रूरा विनवी. आता हरीचा निश्चय तर पक्का आहे, मायला कळालं हा काय ऐकणाऱ्यातला नाही. तिने अक्रूराला विनंती केली, पदर पसरते म्हणली, काय कर? हृदय करीतसे तुमचे स्वाधीन, पदर पसरिते आणा परतून. तुमचं माझं हृदय जे आहे ना ते तुमच्या जवळ देते म्हणली, सांभाळून न्या आणि सांभाळून परत घेऊन या. रामकृष्ण मथुरेस निघाले. आता ही बातमी काय लपणार होती का? क्षणात हे चहूकडे कळाले. सगळ्या गोकुळात बातमी, वृंदावनात बातमी पसरली की राम आणि कृष्ण दोघ जण मथुरेला चाललेत. धावत आले गोकुळ सारे, तशीच उघडी टाकून दारे. सगळं काम सोडलं, जसे होते तसे धावत नंदाच्या घराकडे आले. यशोमतीचे हृदय रत्न ते चढे रथावर वेगे, गोपाळासह नंद निघाला, गाड्यातून त्या मागे, जय हरी सुख कंदा. आता हे यशोमतीचं जे हृदय रत्न होतं ते रथावर चढलं आणि गोपाळांनी सुद्धा गाड्यांमध्ये, गोपाळ बसले ज्यांना ज्यांना सोबत जायचं होतं ते सगळेजण, आणि ते समोर निघाले. बसे पुढे अक्रूर धुरेवर, अश्व जाहले गमना तत्पर, तोच वेढिला रथ गोपींनी, कृतनिश्चय जणू बहुशंकांनी. अक्रूर धुरेवर बसलेत आणि त्या अश्वांना सूचना केली निघा म्हणून. तेवढ्या वेळात सगळ्या गोपींनी गराडा घातला त्या रथाच्या भोवती. हे कसं दिसलं? निश्चयाच्या भोवती शंका याव्यात आणि निश्चय तडीच जाऊ नये. बरोबर ना? एखादा आपण निश्चय करतो, मला रोज कृष्ण कथामृताला यायचंय, मग आज आपल्याला निघायची वेळ होते, पाऊसच येतो काय की आज, नेमकं कुणीतरी येते काय की घरी. आता यायच्या आधीच यांच्या शंका चालू होतात. हे कृतनिश्चय ज्या वेळेस असतो त्यावेळेस अशा ज्या शंका येऊन त्या निश्चयाला मागे ओढतात. भगवंताचा निश्चय पक्का होता, पण यांनी येऊन भगवंताचा निश्चय ढळवण्याचा प्रयत्न केला. कशा ओढतायत ह्या, काय करतायत ह्या? कुणी ओढुनी धरली चाके, रथा समोरी पथात वाके, मिठ्या मारिल्या अश्वपदासी, लोळन घेती कुणी महिसी. कोणी त्या रथाची चाकं ओढून धरली, कोणी रथासमोर आडव्या झाल्या. काही जणींनी तर त्या घोड्यांच्या पायाला, काय सामान्य कल्पना करा, घोड्याच्या मागे जरी उभं राहिलं तर घोडा अशी लाथ मारतो की पुन्हा माणूस आयुष्यात घोड्याच्या जवळ जातो. त्यांना काय माहित नव्हतं का? पण ह्या जाऊन त्या घोड्यांना मिठ्या मारत होत्या, पायाला मिठ्या मारत होत्या, का तर यांना कृष्णाला जाऊ द्यायचं नव्हतं. ध्वनी तयाच्या शोकातून ये, जा जाणे तर तुडवित हृदये, प्राण आमुचा टाकून जाई, देहाची माक्षितीच काही. त्यांच्या रडण्यातून, त्यांच्या आक्रोशातून काय ऐकू येत होतं? जा जाणे तर तुडवित हृदये. जायचंय ना जा, पण आमचं हृदय तुडवून जा. आहे का ताकद तुझी? प्राण आमुचा टाकून जाई, देहाची माक्षितीच काही. या देहाची काही क्षिती नाही म्हणे आम्हाला, आमचा प्राणच सोडून चाललाय, तर मग हे देह ठेवून तरी काय करायचं? हास्य हरीच्या जे मृदू ओठी, स्नेहमयी जीवी लोल दृष्टी, मधुमंजुल जे प्रेमळ भाषण, तेच असे व्रजरमणी जीवन. आम्ही जगतच कशासाठी होतो? हरीच्या बोलण्यासाठी, हरीच्या हास्यासाठी, हरीच्या स्पर्शासाठी, त्याच्या बघण्यासाठी, त्याच्या खोड्यासाठी, त्याच्यावर रागावण्यासाठी. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जगत होतो. मग आता जगायचं तरी कशाला? त्याचं प्रेमळ भाषण जे आहे ते आमचं जीवन होतं, आता तेच राहणार नाही, मग आम्ही जगायचं तरी कशाला? श्याम जीवनाधार तयांचा सोडून निघता दूर, कासावीस झाल्या विणकेवी, राहिल कोमर उर, जय हरी सुख कंदा. त्यांचा जीवनाचा आधार जो होता तोच निघून दूर चाललाय, मग कासावीस झाल्याशिवाय कसं राहील म्हणे यांना. श्याम कसारे होशी निष्ठुर. भगवंताला दूषण द्यायला लागल्यात. का निष्ठुर होतोयस? क्रूर असे हा नच्या क्रूर. आणि याचं तरी नाव कोण अक्रूर ठेवलंय म्हणे? त्याचं नाव ठेवताना तरी थोडी अक्कल होती का त्याच्या मायबापाला? अक्रूर,
अक्रूर कशाचा म्हणे, हा क्रूर आहे. तात नंद तुम्हाही कळेना, नंदराज तुम्हाला सुद्धा कळत नाही. कसा धाडिता आमुचा कान्हा, तुमचा कान्हा नाहीच मुळी, आमच्या कान्ह्याला तुम्ही पाठवणारे कोण. हे प्रेमाचं सामर्थ्य आहे. गोपी नंदाला विचारतायत, लेकरू त्याचं, आणि ह्या विचारतायत कसा धाडिला आमुचा कान्हा. शुद्ध आपुलीही त्या नभती, नयनी अविरत अश्रू श्रवती. उष्ण श्वासे ओठही सुकले, अक्रूराचे हृदय द्रवले. त्या अक्रूराचं सुद्धा हृदय द्रवायला लागले, त्याला सुद्धा दुःख व्हायला लागले. अहो किती वर्णन आहे. नयनी अविरत अश्रू श्रवती, आणि रडताना काय होतं कधी आठवून बघा. आपला श्वास उष्ण होत असतो, आणि त्या उष्ण श्वासामुळे ओठ कोरडे होतात. याला म्हणावं निरीक्षण, आणि ते निरीक्षण काव्यात गुंफणं. महाकवीची जी प्रतिभा आहे ना, ती अशी दिसते. गाय हे तर सगळे माणसं होते हो. गाय वासरे आसू ढाळीती, पक्षी फिरती रथा भोवती. चराचराची बघता प्रीती, विस्मित झाला तो निज चित्ती. त्या अक्रूरानं पाहिलं, माणसं तर माणसं म्हणे, गाय वासरं सुद्धा अश्रू ढाळायला लागलेत, पाखरं गरगरा त्या रथाभोवताल फिरायला लागलेत, पुढे जाऊ दे ना रथ. हे पाहून तो विस्मय झाला त्याला. रथावरून भगवान उतरले, वृजरामासी हृदयी धरिले. पुसनी अश्रू निज शेल्याने, शांतविती त्या गोडवचाने. आता भगवंताला कळून चुकलं, याच्यावर उपाय एकच आहे, म्हणजे आपल्याला रथाच्या खाली थोडा वेळ उतरावं लागेल. ते असताना नेता निघाला, आणि ते फार कार्यकर्त्यांनी अडवलं की ते जरा असं काच खाली करून असा 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 करतो. आपल्याला तेच पाहायचं नशिबात आहे, आपल्याला थोडीच हे चित्र दिसणार. तसं भगवंत म्हणले आता उतरणं आवश्यक आहे. 4 जणांना जवळ धरलं, गोपाळांना पुराशी कवटाळलं, त्यांना स्वतःच्या शेल्यानं त्यांचे अश्रू पुसले, आणि त्यांचं जरा सांत्वन केलं. म्हणले येतोय ना रे, येतोय ना, काय तुम्ही येड्यासारखं करता, पोरासारख्या पोरं तुम्ही पोरींसमोर रडता. असं म्हणून थट्ट्याच्या स्वरात म्हणा, काही म्हणा, भगवंतानं त्यांचं सांत्वन केलं. आणि खुणाविता अक्रूरा तो रथ हळूच काढी पुढती. फिरवित निज कर गाई पाठी, बोलत करुणा मूर्ती. जय हरी सुख कंदा. अक्रूराला खुणवलं, तू रथ तो पुढं काढ म्हणले. यांनी गाईच्या हातावर पाठीवर हात फिरवला, आणि गोपींशी बोलायला लागले. गोपींनो तुमच्या प्रेमाला, सदाचा आहे मी विकलेला. देहाणे जरीही परदेशी, परी म्हणे नित तुमच्या पाशी. तुमच्यासाठी विकलोय म्हणे मी. काल सुद्धा भगवंतानं सांगितलं, तुमच्या भक्तीनं विकलोय. चालू आहे का? मी खरंच आहे. भगवंत ना देहानं गेले, मथुरेत गेले, पुन्हा परतून पाहिलं सुद्धा नाही गोकुळाकडे, पुढे द्वारकेत गेले, पण भगवंत मनानं मात्र नेहमी गोकुळात राहिले. पुढे वर्णन पाहू आपण पुढच्या सर्गात. भगवंताची द्वारकेत गेल्यावर सुद्धा अवस्था काय होती ते. देहानं नसलो तरी मनानं तिथंच आहे म्हणे. आपलं नेमकं उलट होतंय. देहानं इथं असतो, त्या जपाची माळ असते हो हातात. हा कोण जाणे. मी आमच्या वसुताईंना म्हणलं होतं, ताई जप करताना काय होतं की दुसरेच विचार येतात म्हणे. तेवढं तरी कळतं हे खूप आहे म्हणे, की जप करताना मनात दुसरा विचार आलाय याची जाणीव होते, हे सुद्धा खूप आहे म्हणे. चालू राहू दे. काय होतं त्याच्यासाठी त्या गोपींसारखी यथा व्रज गोपिका नाम तसं करावं लागतं, तर ते चित्त तिथं लागतं. सोडून या गोपीला देव मथुरेस चालला, माझं वाटे बरोबरी जावे. महालात होय गलबला, क्रूराने रथ झुंपिला, देव रथामध्ये बैसला. एका जनार्दनी बोले राधा, सुख द्यावे या राधेला. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, राधेनं काय मागितलं, तुझ्या संगतीचं सुख दे म्हणली, बाकी काही देऊ नको. आणि म्हणून भगवंत शरीरानं तिकडे गेले, मन मात्र त्या राधेजवळच विसरून, आणि तो केवळ आणि केवळ राधेचा अधिकार होता.
भगवंत म्हणाले तुम्हाला सोडून जातोय, मला काही फार आनंद आहे का म्हणे त्याच्यात. तुम्हा सोडून जात दिसे जे, सुखण ते उरफुटते माझे. परी नैष्ट कर्तव्य चुकविणे, म्हणून जातसे निरुपायाने. कर्तव्य पार पाडलंच पाहिजे म्हणे, म्हणून जातोय. मला आनंद नाही त्यात, निरुपाय झालाय माझा म्हणून जातोय. देह वेगळाले जरी दिसती, तरीही आहो अभिन्न चित्ती. तुमचा आणि माझा देह फक्त वेगळा आहे म्हणजे, पण आपलं चित्त अभिन्न आहे. यास्तव शोक उगीच करानच, हसत मुखाने निरोप द्या मज. हसत मुखाने निरोप द्या म्हणे. युद्धावर जाणाऱ्या पतीला जशी सती येऊन अश्रू डोळ्यात न आणता निरोप देते, हे केवळ केवळ ना त्या राजपूत स्त्रियांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. एक कुठल्या एका राजपूत राणीच्या कथा सांगितली जाते. ती अतिशय सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याला तिचा नवरा मोहित झालेला होता. एक दिवस तो युद्धावर गेलेला असताना युद्धावरून तो मध्येच परतून आला बायकोची भेट घ्यायची म्हणून. तर त्या बाईनं दार तर उघडलंच नाही. तो परत गेला आणि दुसऱ्या दिवशी तिने सकाळी आपलं मस्तक कापलं, तबकामध्ये ठेवलं. दासीने सांगितलं, आधीच निरोप दिला की मी मस्तक कापतीये, तबकात ठेवते, तू हे तबक त्याच्याजवळ नेऊन दे, तू माझ्यासाठी येतोय ना म्हणे, येऊ नकोस म्हण. हे सती साध्वींचं थोरपणा होता त्यांचा. पण माझ्या या सौंदर्यासाठी तो रणभूमीहून कर्तव्य चुकून येतोय ना, नको म्हणे, माझं सौंदर्य नको आणि माझं असणंही नको म्हणे. राजाचं जे कर्तव्य ते त्याला पार पाड म्हणून सांगितलं. असं आहे म्हणे की मी निघालोय ना, तर मला हसत मुखाने निरोप द्या, कर्तव्यासाठी जातोय मी. आणि आता याच्याने समजत नाही, भगवंतानी थोडं शास्त्र सांगितलं गोपींना. काय सांगितलं? पुन्हा त्वरित यद्दर्शन भावे, पोचवीत त्या दूर न जावे. पुन्हा जर कोणाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर त्याला फार तर म्हणे पाय सोबत करावी. कुठपर्यंत करावी? फार फार तर पानवठ्यापर्यंत जावं म्हणे, तिथपासून वापस यावं. आपणही जातो ना, दारापर्यंत येतो, फार फार तर ते रेल्वे स्टेशनवर सोडवायला जातो का, लागलीच त्याच्यासोबत गाडीत बसतो. आणि याच्या मागचं शास्त्र असं आहे की तुम्ही जितके लांब सोडवायला जाल तितका येणाऱ्याला उशीर लागतो म्हणे परतून यायला. त्याच्यामुळे पाय सोबत करावी, फार पुढे जाऊ नये. म्हणून फिरागे परत गृहासी, वधुनासे झट चढे रथासी. त्या अक्रूराला आधीच सांगितलेलं होतं रथ पुढे घे म्हणून. त्यांना बोलत 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 गुंगवलं आणि भगवान झटकन रथावर चढले. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, बोलन कानी शिरती. निघता रथ परी श्याम श्याम रे, गोपवधू हंबरती. जय हरी सुखकंदा. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती. बोलन कानी शिरती, बोलन कानी शिरती. निघता रथ परी श्याम श्याम रे, निघता रथ परी श्याम श्याम रे. गोपवधू हंबरती, गोपवधू हंबरती. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने त्यांची वृत्ती तन्मय झालेली होती. कोण काय बोलतंय, भगवान कृष्ण सुद्धा काय बोलतंय हे सुद्धा त्यांच्या कानात शिरत नव्हतं. आणि ज्या वेळेला रथ निघालेला दिसला त्यावेळेस हंबरल्या, अक्षरशः गाई हंबरल्या. श्याम श्याम श्याम, कृष्णा 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 म्हणून रडायला लागल्या, हंबरायला लागल्या. आणि त्या गोपी काय म्हणतात? वदती गोपी लव थांबव रथ, बघू दे कृष्णा पुरव मनोरथ. कृष्ण म्हणे चल पुढे त्वरा कर, दुध्यात पडला तै अक्रूर. गोपी म्हणायला लागल्या, एक क्षणभर तरी रथ थांबव रे अक्रूरा.
त्या कृष्णाला पाहू दे, आमचं मनोरथ पूर्ण होऊ दे. आणि कृष्ण काय म्हणतोय, चल अक्रूरा पुढे चल. तर त्या अक्रूराची किती द्विधा मनस्थिती असेल हो. यांचं दुःख पाहून थांबवावं का भगवंताची आज्ञा म्हणून निघावं. शंकाकुल तो म्हणे, निघाले तिथून. भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन करवलं नाही त्या अक्रूराला. शंकाकुल तो म्हणे मानसी, कंस असे की क्रूर विशेषी. धोका जर पोचला हरी ते, प्राणा टाकील सारे व्रजते. कारण तुला त्या कंसाचं बोलणं आठवलं होतं. कृष्णाचा घात करण्याच्या सर्व योजना त्याच्या कानावर आलेल्या होत्या अक्रूराच्या. पण अक्रूरावर कंसाने ही जिम्मेदारी दिली होती, जा आणि कृष्णाला आणि बलरामाला तू घेऊन ये. त्याच्या मनात सारखी शंका, जर तिथं काही कृष्णाला धोका झाला तर हे व्रज जे आहे हे सगळं प्राण टाकल. तळतळाट तो माझ्या माथी, कारण मी कंसाचा साथी. निंदतील मज सदैव सज्जन, लज्जास्पद मग होईल जीवन. म्हणजे त्याचा सगळा तळतळाट माझ्या माथी लागेल. आणि ते तर जाऊ द्या, पाप भोगेल म्हणे मी एक वेळ, पण जिवंत असताना लोक माझ्याकडे बोट दाखवतील, हा पापी म्हणून. ते कसं सहन करू म्हणलं. किती लाज वाटेल मला, मेल्याहून मेल्यासारखं होईल. तर ही भगवंतानं त्याच्या प्रवासामध्ये, गोकुळ जवळ होतं जरा मथुरेपासून. आताही तुम्ही भारताच्या नकाशात पहा, ती मथुरा अशी मध्ये आधी, गोकुळ खालच्या बाजूला, उत्तरेच्या दिशेला वृंदावन आहे. थोडा वेळ लागतो. आणि यमुनेची वळणं आहेत, यमुनेच्या काठाकाठानं तो प्रवास होतो. त्यामुळे याच्या मनात त्या यमुनेकडे पाहावं आणि वृजाचं चित्र याच्या डोळ्यापुढे उभं राहावं आणि पुन्हा 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 शंका यायच्या. वाटेत निघेपर्यंत सगळं सकाळपासून निघाले होते, पण या आडवा आडवीमध्ये एवढा उशीर झाला की संध्यावंदनाची वेळ आली. आणि अक्रूरानं, आता भगवंताची तर काही अजून मौंज झालेली नव्हती, पण अक्रूरानं रथ थांबवला यमुनेच्या काठावर. आणि भगवंतानं पण लीला केली. अक्रूराची मनस्थिती तर भगवंतानं ओळखली होती. भागवतात फार सुंदर वर्णन आलेलं याच्यासाठी. त्यानं संध्यावंदनासाठी यमुनेच्या काठावर रथ थांबवला. स्नान करण्यासाठी त्या अक्रूरानं त्या यमुनेच्या पात्रामध्ये डुबकी मारली. आणि आत त्यानं पाहिलं काय, तर साक्षात नरनारायण म्हणजे शेषशाही विष्णूचं स्वरूप कृष्ण रूपामध्ये त्याला दिसलं. त्याला जी भीती होती ना, ती भगवंताला घालवायची होती, म्हणून भगवंतानं त्याला त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलंय. स्वतः बलराम दादा शेषनागाच्या स्वरूपात आहेत आणि त्यावर नीलवर्ण असे भगवान श्रीकृष्ण नारायण पौडलेले आहेत. आणि हे रूप त्यानं पाहिलं. वरती पुन्हा डुबकी मारून वर आला की वरती रथामध्ये हे दोघं भाऊ बसलेले दिसावे. पुन्हा पुढच्या डुबकीला पुन्हा तेच चित्र. याच्या मनामध्ये जी शंका होती, कृष्णाबद्दल कंसापासूनचं जे भय होतं, ते याच्या मनातलं निघून गेलं. निज सामर्थ्ये परिहरीने, मोहनाशिला सहजपणाने. अनंत विश्वे होती जाती, याच्या निमिषोन्मेषावरती. अहो, त्याला नुसती डोळ्याचं पातळ हलवलं तर कितीतरी युग उलटून जातील म्हणे. त्याला कळून चुकलं. म्हणले आता कृष्णाला काही धोका नाही. त्या ते भयका कंसापासून पटले अक्रूरा ते. सादर वंदून सहर्ष मगरथ, आणि मधुनगरी ते. जय हरी सुखकंदा. आता त्याला पटलं, याला काही कंसापासून भीती नाही. आणि त्यानं वंदन केलं श्रीकृष्णाला, बलरामाला, आणि तो रथ मथुरा नगरीमध्ये आणला. आता नगरी येता बोलत सादर, हात जोडून हे परमेश्वर. अक्रूर परमेश्वर म्हणला. आता त्याचा मोह गेला होता निघून. इतक्या वेळ कृष्ण म्हणत असेल, श्रीकृष्णजी म्हणत असेल फार फार, पण आता परमेश्वर म्हणला. नगरी येता बोलत सादर, हात जोडून हे परमेश्वर. पद लागावे मम सदनासी, कृतार्थ करणे मज ऋषिकेशी. देवा, माझ्या घरी चला म्हणे. माझ्या घराला तुमचा पाय लागू द्या आणि माझं घर कृतार्थ करा म्हणे. परब्रह्म साकार सावळे, अतिथी जरी दासाचे झाले. धन्य धन्य ती गृहस्थता मम, मज करिता घ्या हरी इतुके श्रम. आपल्यासारखं सगुण साकार परब्रह्म माझ्या घरी जर आलं तर माझी गृहस्थता, माझी गृहस्थी धन्य होईल म्हणे. तुम्ही माझ्या घरी चला. भगवान काय म्हणाले,
अक्रूरजी हे हवे कशासी, मी का परकासे तुम्हासी. अक्रूरजी, मी का तुमच्यापासून परका आहे का म्हणले. काही गरज नाही म्हणे, घरी विरी आत्ताच यायची. आणि खुणानच सांगितलं, परी ज्यासाठी मज कंसाने, आणविले ते करू त्वरेने. कशासाठी आणलं ते नाही सांगितलं. याच्यामुळे भगवान पक्के राजकारणी आहेत. आपल्या मनातला हेतू विदित पण करायचा नाही आणि सांगितल्याशिवाय ठेवायचा नाही. म्हणजे जे काम करायला आलोय ना म्हणे, ते काम आधी करूया. काय काम ते विचार करत बसा, बाकी लोकांना काही कळालं नाही. स्वस्त म्हणे मग पाहुण चार, घेऊन राहू इथेच तोवर. म्हणले आम्ही तंबू टाकतो, राहुट्या टाकतो इथे बाहेरच, या उपवनामध्ये आम्ही इथंच राहू म्हणले. तुम्ही जा. काही करणे असती गोष्टी, तुम्ही फक्त एवढं करा, कळवा कंसा उद्याच भेटी. त्या कंसाला जाऊन सांगा म्हणले, उद्याच भेटीसाठी येतोय. शत्रूच्या गोटात जाताना आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, हे भगवान श्रीकृष्ण इथं सुचवतात. आमचे आप्पा एक प्रसंग सांगायचे, लाल बहादूर शास्त्रीजींचा. ताश्कंदला गेले आणि आपल्या सुरक्षिततेची काय काळजी घेतलेली आहे याचा काहीही विचार न करता एकटे तिथं राहिले आणि संपलं तिथंच सगळं. आता आपण फार चांगला माणूस दिलाय, बोट दाबून जाते तिथलं सगळं जिंकूनच घेऊन येते. त्यांचे कृष्णासारखाच कार्यक्रम आहे. तिथं जिथं गेले त्यांचे, आता हे काही म्हणत असतील, मिठ्या मारल्या म्हणतील, काही म्हणतील, याला कोणती अक्कल आहे एवढी. हे त्या दुर्योधनातल्या कॅटेगरीतले युवराज आहेत हे सगळे. अरे पण त्यांचं हृदय घेऊन येतो ना हा. लोक वेडे व्हायला लागलेत. हे सहजासहजी शक्य नाही. काय माहिती, हे सगळं पाहायला आपण नशीबवान आहोत याचा आनंद आहे, बाकी काही असो. आधीच्या लोकांनी जे पुण्य केलं, त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, दीनदयाळ उपाध्याय असतील वगैरे, त्या लोकांच्या पुण्याईवर हा आज आनंद आपण पाहतो. हा आनंद असाच आपण उपभोगत राहू चिरकालपर्यंत, वृद्धिंगत होत राहू. वृद्धिंगत होण्याचीच पुढची वेळ आहे आता. तो वृद्धिंगत झाल्यावर मग मात्र दुसऱ्यांचं, मग त्या कंसासारखं होणार आहे. हेच महत्वाचं आहे. नुसती कथा ऐकून काय करायचंय. बोर्ड दाबताना जर तुम्हाला अक्कल येत नसेल ना, त्या इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला, मग ह्या कथा ऐकायच्या तरी कशासाठी. काही तर ऐकायच्या आणि घरी जाऊन पुन्हा सगळं विसरून जायचं. आता कसं आहे, परभणीमध्ये सुद्धा बुद्धी प्रकाशित करी अमुचित मारी, तसा प्रकाश पडायला लागलाय बुद्धीमध्ये. काही का असे ना, सुबह का भूला शाम को घर वापस आता है तो उसे भूला नहीं कहते. येऊ देत, अशीच वापस आले, आनंद आहे. ज्यांना जे समजायचं ते समजलं असेल. आपण पुढे जाऊ. नगरीच्या बाहेर उपवनी परिवारासह बसले, रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकी अवतरले, जय हरी सुख कंदा. नगराच्या बाहेर एका उपवनामध्ये आपल्या परिवारासह आपला आपला तंबू टाकून आपल्या सिक्युरिटीज मध्ये राहिले. सामर्थ्य असूनही व्यवहार कसा सांभाळावा हे भगवान श्रीकृष्णाकडून ठरवावं, शिकावं. आणि प्रत्येक धर्माचं, आता हा राजधर्म आहे, त्याचं पालन कसं केलं पाहिजे, तर प्रजेच्या हितासाठीच केलं पाहिजे. मग शत्रूला संधी देऊन चालणार नाही. हा सुद्धा धर्म, हो धारणात धर्म मिथ्याहू, धर्मधारा येते प्रजा. भगवंतानं स्वतः धर्म पालन केला म्हणून मग पुढे लोकांना कसा पाळायचा ते कळालं. म्हणून भगवंतानं हे सगळं केलं. दुसरे दिवशी वदे मुरारी. आता पहाटे सकाळी सकाळी स्नान सुचिरभूत होऊन दोघं भाऊ समोरासमोर आले आणि भगवान काय म्हणाले, चला न दादा पाहू नगरी. चला म्हणले दादा एक नगरीत फेरफटका मारू. नागरिकांच्या काय भावना असती तेही कळे आपणा. लोकांच्या काय भावना आहेत त्या आपल्याला कळाल्या पाहिजेत. का, जरी प्रजेची राजावरती असेल उत्कट निश्चळ भक्ती, तरी तयासी अशक्य वदने सहज सुलभ अन्यथा त्याविने. लोकांचं जर राजावर प्रेम असेल ना म्हणे, तर त्याला हरवणं मोठं अवघड आहे. कारण प्रजा त्याच्या हितासाठी दक्ष असते. जर तो प्रजेच्या हितासाठी दक्ष असेल तर प्रजा सुद्धा त्याच्या हितासाठी दक्ष असते. मग त्यावेळेला अवघड होतं म्हणे हरवणं. कसे हो तसे आपुले स्वागत, त्यावरुणी हे होईल निश्चित. आपलं स्वागत कसं होतंय त्याच्यावरून ठरल म्हणे पुढं काय ते.
गोपाळासह मग परमेश्वर येत बघाया ते मथुरापुर. आणि गोपाळांना सोबत घेतलं आणि मथुरा नगरी पाहण्यासाठी म्हणून यांनी आत प्रवेश केला. हा प्रसंग कसा होता म्हणे, भाग्योदय होण्याच्या पूर्वी, भाग्योदय होण्याच्या पूर्वी, शुभ विचार ये जेवी हृदयी, भाग्योदय होण्याच्या पूर्वी, तेवी परमात्मा मधुसूदन, तेवी परमात्मा मधुसूदन, मथुरे माझी करी आगमन, मथुरे माझी करी आगमन, भाग्योदय होण्याच्या पूर्वी, भाग्योदय होण्याच्या पूर्वी. भाग्योदय होण्याच्या पूर्वी, एखाद्या माणसाचा भाग्योदय व्हायच्या आधी त्याच्या मनात जसे शुभ विचार स्फुरायला लागतात, आपोआप शुभ संकेत यायला लागतात, तसं या मथुरेचं भाग्य उदयाला येत होतं. म्हणून भगवान परमात्मा मधुसूदन आत प्रवेश करत होते. जसे शुभ विचार हृदयामध्ये प्रवेश करतात, तसेच भगवान या मथुरेचा उद्धार करण्यासाठी मथुरेमध्ये प्रवेश करत होते. रत्न खचित कांचनमय तोरण गोपवेश भगवंता, तेजोवलयांकित मुनिवरशी शोभा देई शिरता, जय हरी सुखकंदा. जागोजागी तोरणं लावलेली होती स्वागतासाठीची. ती तोरणं अशी दिसत होती, आपण भगवंताच्या मागे कशी प्रभा पाहतो, मूर्तीच्या चित्रामध्ये दिसते ना भगवंताच्या मागे प्रभा, तशी प्रभा ही तोरणं भगवंताच्या मागून दिसत होती. एक एक कमान ओलांडत भगवान आत प्रवेश करत होते. आता ही मथुरा कशी होती, नाना रीती नटून साजिरी, वासक सज्जा प्रिया आदरी, देवी मथुरापुरी अलंकृत, करी हरीचे प्रेमे स्वागत. ती मथुरा नगरी अलंकृत होऊन एखाद्या अलंकृत स्त्री सारखी भगवंताच्या स्वागतासाठी तयार होती. वासक सज्जा सांगितले, अष्टनायिकांचे प्रकार सांगितले जातात साहित्यामध्ये. त्यात वासक सज्जा, विरोधकंठिका, अभिसारिका, खंडिता, कलहांतारिता, विप्रलब्धा, रोषित भरतुका आणि स्वाधीन पथिका अशा 8 जणी आहेत. आता एकेकीचं वर्णन सांगतो थोडक्यात. पहिल्यांदा सांगतो, कलहांतारिता म्हणजे काय, भांडण, सतत नवऱ्याशी भांडण करून, नवऱ्यापासून वेगळं राहून तरी देखील नवऱ्यावर प्रेम करणारी, तिच्या मनामध्ये रोज भांडण करण्याची उर्मी येत असते, अशी ती कलहांतारिता. त्यानंतर खंडिता. खंडिता म्हणजे प्रियकरानं, नवऱ्यानं समजा दुसरी बायको केली तरी देखील नवऱ्याचा दुस्वास करून, त्या सवतीचा दुस्वास करून देखील नवऱ्यावर प्रेम करणारी ती खंडिता. विप्रलब्धा, प्रियकरानं भेटीची वेळ सांगितली आहे आणि ही वाट बघतीये, तो भेटीलाच आला नाही, फसवणूक केली म्हणून प्रियकरावर रुसणारी ती विप्रलब्धा. रोषित भर्तृका म्हणजे प्रियकर कामानिमित्तानं म्हणा, काही कारणास्तव म्हणा, दूरदेशी गेल्यानंतर विरहात असणारी ती प्रोषित भर्तृका. त्यानंतर विरोधकंठिका म्हणजे जी प्रियकर दुरावल्यानं, विरहानं दुःखी झालेली असते अशी. एक असते अभिसारिका. अभिसारिका म्हणजे शृंगार करून प्रियकराच्या भेटीला त्याच्या स्थळी जाणारी. पण अजून एक असते स्वाधीन पथिका. स्वाधीन पथिका म्हणजे सगळ्याच जणी स्वाधीन पथिका असावं असं प्रत्येकाला वाटतं, कारण पती आपल्या मुठीत असणारी ती म्हणजे स्वाधीन पथिका. जिच्या मुठीमध्ये आपला नवरा आहे ती स्वाधीन पथिका. अभिसारिका कशी असते, शृंगार करून त्याच्या भेटीला त्याच्या ठिकाणी जाणारी. पण वासक सज्जा कशी असते, जी सुंदर तयार होते, शृंगार करते आणि आपल्याच घरी आपला नवरा येण्याची वाट बघत बसते. तशी ही मथुरा वासक सज्जा आहे म्हणे. हे एवढं सांगायचं कशासाठी, तर ती वासक सज्जा म्हणजे काय कळण्यासाठी. शृंगार केलाय मथुरेनं, अतिशय सुंदर सजवली आहे मथुरा, आणि कोणाची वाट पाहतीये, आपल्या प्रियकराची.
म्हणजे भगवान श्रीकृष्णाची वाट पाहतीये, सजून बसलीये त्याच्या दर्शनासाठी. महानदीशी अगस्त्योदये वेगळीच की प्रसन्नता ये, तसे हरीचे दर्शन होता तत्सुंदरता तसे हरीचे होता दर्शन तत्सुंदरता झाली शतगुण. अगस्तीचा उदय झाला की नदी जशी, महानदी जशी स्वच्छ होते, तशी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यानंतर ही आधीच सुंदर सजवलेली मथुरा अजून अजून सुंदर दिसू लागली. आता हे रस्त्यानं जातायत, वाटेनं जाताना कंसाचा जो धोबी होता, परीट होता, तो कंसाची राजवस्त्र धुवून त्याच्याकडे घेऊन चालला होता. हरुणी घेऊन रजकापासून राजवेश हरी करीत धारण, गोपवेश असता जो सुंदर, का घालील मग त्यात किती भर. हा घालील मग त्यात किती भर. धोब्याला मारून मुटकून त्याच्याकडून यांनी राजवस्त्र घेतले. अहो, हे गोपवेशातच सुंदर दिसायचे, तर त्यांना वेगळं असं काही राजवस्त्र घालण्याची गरज होती का? पण त्यांनी ती घेतली त्याच्याकडून आणि घातली. पथी चालता नंदकुमार, जनहर्षासी येत बहार, हरिचरणावर तई वाहिली, आदर भावांची सुमनांजली. लोकांना आनंद झाला आणि हे आमच्या दोघा भावांच्या लक्षात आलं, म्हणजे लोकांना आपण आल्याचा आनंद झालाय. म्हणजे एवढ्यानंच आपण अर्धत जिंकलो म्हणले. आता फक्त थोडंसं कार्यभाग जो आहे तो राहिलाय बाकीला. आता काय लोकांना आनंद काय झालाय, दडपशाहीला कंटाळले होते हो कंसाच्या. कोणीतरी तारणहार आला म्हणून लोकांना आनंद झाला होता. हरी कीर्तीने प्रथमच होत्या मोहविल्या पुरणारी, आज नेत्रफल लाभणार मग गडबड झाली भारी, जय हरी सुख कंदा. अहो, यांनी आता ह्या रोज बाया येत होत्या ना गोकुळातून दही दूध घेऊन. कुणीतरी बाई दही दूध विकताना समोरच्या घेणारीला काहीतरी बोलत असेल ना, मग त्यांनी या हरीचे गुण गायले असतील. हे सगळे यांनी ऐकलेले होते आणि कधी एकदा त्या हरीचं दर्शन होतं असं या मथुरेतल्या बायांना आधीच झालेलं होतं. आज आपल्याला नेत्रफळ लाभणार आहे, दर्शनाचं सुख लाभणार आहे, म्हणून गडबड झाली होती. इकडे यायचं म्हणून आपल्याला थोडी गडबड होते का? निघायच्या वेळेला कथेला निघायचंय, 8 वाजता चालू होते, 8 वाजता चालू होते म्हणून आपल्यासारख्याला नुसती कथा. अहो, त्यांना तर साक्षात परब्रह्म दिसणार आहे, त्यांना किती गडबड झाली असेल. त्यांना गडबड झाली. कमळदळ हे दृश्य कसं दिसत होतं? कमळदळे विकसुनी प्रभाती, सुंदरता जणू प्रकटे वरती, तशी गवाक्षे उघडी होती, पुररमणी त्यामध्ये शोभती. कमळाची दळ उघडावीत आणि आतलं कमळाच्या आतील कर्णिकेचा भाग जसा दिसावा तशा खिडक्या उघडल्या म्हणे, आणि खिडक्यामध्ये या रमणी दिसत होत्या सुंदर सुंदर. श्रीकृष्णाचे होता दर्शन, आज वाटले कृतार्थ लोचन, आनंदाश्रू अर्घ्य जाहले, कटाक्ष नचती नील उत्पले. यांचे अश्रू जे होते आनंदाने आलेले ते जणू भगवंताला अर्घ्यपाद्य देत आहेत, आणि यांची जी लोचनं होती ती कमळाच्या सारखी भगवंताच्या चरणावर अर्पण होत होती. भरुणी ओंजळी फुला फुलांनी, कृष्णावर उधळिता तरमणी, काय सर्व वासना भावना, हरिप्रती वाहती अंगना. आपल्या वासना भावना ज्या काय आहेत त्या फुलासारख्या भगवंतावर उधळत होत्या. हा सतगाली जयी श्री हरी, स्नेहल नयने पाहत नारी, तई वाटले त्यासा फुले, जीवनाजी सफल जाहले. आणि भगवान श्रीकृष्णानं सुद्धा हे त्यांच्याकडे वर नजर करून पाहावं आणि प्रत्येकाला असं वाटावं भगवान श्रीकृष्णाची आपली नजर एक झालीये, आणि त्यांना असं वाटावं की आज माझं जीवन सफल झालंय. कंस सेविका कुब्जेने बहुसन्माने प्रेमाने, जलद नील तेजा अर्पियले, मलय चंदनी उठणे, जय हरी सुख कंदा. ते जात होते रस्त्यानं आणि कंसाची दासी होती कुब्जा, ती अंगराग बनवायची कंसासाठी. अंगराग म्हणजे उटी बनवायची कंसासाठी. आणि काय पुन्हा पुन्हा काही गोष्टी आठवतात. गंध सुद्धा उगाळण्याची एक पद्धत आहे. सहाण कशी असावी, सहाण कशी ठेवावी, खोड कसं धरावं, किती जोर द्यावा, किती पाणी घालून गंध उगाळावं, तर ते गंध भगवंताच्या मस्तकावर किंवा स्वतःच्या मस्तकावर लावलं तर ते दिवसभर टिकतं, नाही तर त्याच्या खपल्या गळून पडतात. चटणीसारखं वाटल्यावर काय होणार आहे?
गंध वाटणं आणि पाटा वरवंट्यावर गंध उगाळणं आणि पाटा वरवंट्यावर चटणी वाटणं, हे दोन गोष्टी अतिशय भिन्न आहेत. पण आपण कोणत्या पद्धतीने करतो त्याच्यावर ते होते. त्या सहानावर आणि खोडावर जर राग काढला ना तर त्याच्या खपल्याच होतात. संध्याकाळवर ते राहत काय पूजा होईपर्यंत राहत नाही, कधी गळून पडतं कळत नाही. असो, ती अतिशय सुंदर अंगराग बनवायची. कोण? ती कुब्जा. पण त्या कुब्जेचं काय होतं, ती 3 ठिकाणी वाकडी होती. तिला शाप होता बिचारीला, ती 3 ठिकाणी वाकडी होती. आता भगवंताला जिनं चंदन अर्पण केलंय, हे काय फुकट घेणार आहेत का कोणाचं? अहो, तुम्ही रुपया टाकला ताबडतोब तुमचा तिथंच हिशोब होतो बरं. पण आपण त्या रुपयाच्या हिशोबात आपण शेकड्याचं मागतो, हजाराचं मागतो, त्याच्यामुळे आपल्याला तो हिशोब झाला नाही असं वाटतं. तुम्ही जेवढ्या भावाने भगवंताला नमस्कार करताना तेवढ्या भावाची परतफेड भगवंत तेव्हाच करतो तुमची, तो काही ठेवून घेत नाही स्वतःजवळ. पण आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात. हिनं बिचारीनं निरपेक्ष मनानं चंदन अर्पण केलं आणि भगवंतानं सुद्धा त्या चंदनाची भरपाई केली. उंच सकल ही भूमी जेवी, शशी किरणे समचारू दिसावी. चंद्रप्रकाशामध्ये खालीवर, मी परवाही सांगितलं, उथळ खाली खळगे असतील, काच खळगे असतील रस्त्यावर तरी ते दिसत नाहीत. चंद्रप्रकाशामध्ये अशी समतल दिसते भूमी, फक्त चंद्राचा प्रकाश पाहिजे. तसं ही हिच्यामध्ये जी वृत्तिगता कुटिलता होती, वाकडेपणा होता. वृत्तिगता कुटिलता जशी वा निमे गुरुची करिता सेवा. किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा जर काही कुटिल भाव असतील ते गुरूंची सेवा केल्यावर जसे निवतात, तसे कृपा करिता वनमाळी विकृत शरीरा सुंदर झाली. भगवंतानं काय केलं म्हणे, तिनं भगवंताच्या मस्तकाला चंदन लावलं, इथं असं गालाच्या गळ्याजवळ चंदन लावलं आणि भगवंताला तो सुगंध प्राप्त झाला. भगवंताने तिच्या पायावर पाय दिला आणि दुसरा हात हनवटीवर देऊन असा एक झटका तिला मारला की ती जी वाकडी होती ती एका क्षणात सरळ झाली, अतिशय सुंदर झाली. आणि वंदनीय पुरुषाचा आदर, हे कशामुळे होतं? वंदनीय पुरुषांचा आदर करिता विफल न जात खरोखर. असा काही विफल जात नाही म्हणे. मोठ्यांची सेवा केली ना त्याचं फळ लाभतच लाभतं. मोहक जे वाटते कुठेही स्मित ते रमणी वदनी येई. निवडुंगाचे पुष्प ही सुंदर वाणू किती मल्लिका फुले जर. अहो, निवडुंगाचं फुल चांगलं दिसतं म्हणले, इथं तर मोगराच उगवलाय. सगळ्यांच्या मनात आनंद होता. व दे श्री हरी तैरा माते. आता हे सगळा आनंद पाहिला आणि रामाला म्हणाले, बलरामाला काय म्हणाले कृष्ण? लोक बहुत विटले कंसा. ते लोक विटलेत म्हणे या कंसाला. प्रजा हुता हिताहुन निज प्रतिष्ठा अधिकतरा वाटत या दृष्टा. याला प्रजाहितापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा जास्त मोठी वाटते म्हणे. म्हणून नकोत ते निर्बंध निर्मिले हवेत जे ते यासन सुचले. नको ते निर्बंध यानं निर्माण केलेत म्हणे. नको त्या गोष्टीवर बंधनं घातलीत आणि ज्याच्यावर घालायची ते मोकळं विकतंय म्हणे. साखर 80 रुपये किलो, चुकीचं आहे. शासन जरी आपलं असलं तरी काहीतरी विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी नित्य उपयोगाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर शासनानं लवकर निर्णय घेतले पाहिजे, नाही तर मत विरोधात जातं. नको त्या गोष्टी, ते रोज ओढायच्या गोष्टी स्वस्त व्हायला लागल्यात ना, त्याचं काय? ते करा ना महाग. ते इतकं महाग करा की घ्यायची सुद्धा ताकद राहिली नाही पाहिजे. तिथं मंदिराला गर्दी नाही तेवढी गर्दी आहे रस्त्यावर, ट्रॅफिक जाम होते त्या दुकानांसमोर. असं व्हायला नाही पाहिजे. आणि हे असं कंसाच्या राज्यात होतं. जीवित वित्त नवरे सुरक्षित राज्य नसे हे स्मशान निश्चित. तिथं जीवन वित्त काही सुरक्षित नव्हतं, स्मशानच होतं जणू. आपण दादा येताना लोकांच्या भावना पाहिल्यात म्हणले. लोकांची आशा काय आहे? येता आपण जणी उदेली भावी सुखाची आशा, ती पुरवाया अवश्य आम्हा करणे खलन नृपणाशा. जय हरी सुख कंदा. दादा पाहिलं ना म्हणे लोकांची काय इच्छा आहे? आपल्याला त्या दुष्ट राजाचा संहार केलाच पाहिजे. ज्या यज्ञाचे निमित्त करुणी निमित्त कंसे आणविला व्रजनाथ, धनुर्याग मंडपी तया ये श्याम कापवित खल जन हृदये. आता हे जे धनुष्य मांडून ठेवलं होतं धनुर्यागासाठी, त्या मंडपामध्ये हे दोघं भाऊ आले. वेदी वरचे चाप उचलुनी
कडकन मोडी हरी लिलेनी गोष्ट नसेही तयास नूतन रघुनंदन तो हा यदुनंदन. काय नाही म्हणले, फक्त 2 अक्षराचा फरक आहे. वंश बदलला म्हणले फक्त, त्याला काय वेगळं आहे का म्हणे. त्या अवतारामध्ये सुद्धा त्यानं कडकन धनुष्य मोडलं होतं, या अवतारात मोडलं. तो रघुच्या वंशात होता, हा यदूच्या वंशात आहे. फरक तेवढाच आहे म्हणे. दुष्ट आड जे आले होते, आता या मोडलेल्या 2 यांच्याजवळ शस्त्र काही नव्हतेच, हे आपले गोपाळ म्हणून आलेले होते. आता हे 2 दांडके झाले होते त्या धनुष्याचे मोडून, एक बलराम दादाच्या स्वाधीन केलं आणि एक आपल्या हातात घेतलं. दुष्ट आड जे आले होते धनुखंडे दंडिले तया ते, आणि त्याच दांडक्यानं एकेकाला आलेल्या राक्षसाला मारायला लागले. गोप गर्जती जय जयकारा ऐकून झाला कंस घाबरा. इकडे जय जयकार व्हायला लागलाय, श्रीकृष्ण भगवान की जय, श्रीकृष्ण भगवान की जय. कंसापर्यंत हा जय जयकार गेला. त्यानं काय केला, एक हत्ती, मत्त झालेला हत्ती तयार करून ठेवलेला होता. त्यांना आज्ञा केली, सोडा म्हणले तो हत्ती. त्या हत्तीचं नाव होतं कुवलया पीड. कुवलय म्हणजे कमळ. कमळांना सुद्धा पीडा देण्यास ज्याला आनंद वाटावा, हत्तीनं द्यावी कमळाला पीडा, पण असा आनंद, विकृत आनंद ज्या हत्तीमध्ये होता, असा तो कुवलया पीड. तो पीडण्यात जो शूर कुवलये असा मत्त गज एक पुढे ये. चालून हरीचे अंगावरती पुरवासी जन डोळे मिटती. तो धावत आला हत्ती हरीच्या अंगावर, लोकांनी डोळे मिटले. दिसावया श्री हरी कोवळा मदयुत करी प्रचंड, परंतु साणची वज्र करीतसे पर्वतास शतखंड. जय हरी सुखकंदा. अहो ते वज्र छोटस असते म्हणे, पण इंद्राचं, पण ते पर्वताला 100 खंडामध्ये तुकडे करत. तसं हरी एवढूसा दिसत होता, पण त्यानं काय केलं, चवताळून जो चालून येई चपळ चावळा हुलके देई. धाप लागली गजास पाहुन मुष्टीने त्या करीत ताडन. मुठीनं मारायला लागला भगवान त्या हत्तीला. चिडून थांबला गज तो शेखी दात हरीवर मदांध रोखी. तेच धरून मोडिले हरीने इतर मते जणू वेदांताने. भगवान धावून गेले त्याच्यावर, तोही धावून आला आणि त्यानं जसे दात हरीवर रोखले, दोन्ही हाताने त्याचे दात धरले आणि मोडले त्याचे दात. लहान नसतात हत्तीचे दात, आणि ते उपसले बाहेर. हे कसं झालं, वेदांतानं इतर मताचं खंडन करावं तसं. तम शंकराचार्यांचं स्तोत्र लिहिलेलं आहे आप्पांनी, त्यामध्ये आप्पा म्हणतात, तम तार्किकादि मदमत्त गजेंद्र सिंहम श्री शंकरम शिवकरम सततम नमामी. तार्किकांच्या मताचं खंडन करणाऱ्या अशा शिवकर अशा शंकराचार्यांना मी नमस्कार करतो. तसं इतर मताचं खंडन करण्यासाठी वेदांतानं जसं इतर मताचं खंडन केलं, त्याच पद्धतीनं भगवंतानं हरी त्या हत्तीचे दात मोडून तो प्रसंग दाखवून दिला. गत प्राण जाहला मतंगज कंस करी मल्लासी हितगुज. रंग सभे तो येत मुरारी गजदंता मिरवीत शरीरी. आता ते धनुष्याचे दांडके होते ते फेकून दिले. आता ते हत्तीचे सुळे होते मोठे मोठे, ते दोघा भावांनी खांद्यावर घेतले आणि समोर आले. इतक्यामध्ये त्या कंसानं काय केलं, जे मल्ल त्यानं तयार करून ठेवले होते त्यांना सांगितलं, म्हणजे आता तुम्ही युद्ध करा. त्या मल्लांचं नाव होतं मुष्टिक आणि चाणूर. कंस चाणूर मर्दनम जे म्हणतो ना, तो चाणूर. त्या मुष्टिकाचा आणि चाणूराला त्याच्यावर घातलं. मल्ल 2 मुष्टिक चाणूर चालून आले गिरीधर हरिवर. धावा महाबल तुझ्या भुजांचे मदोन्मत्त गर्जतात वाचे. आता ते धावून आले, म्हणले दाखव तुझं बळ काय ते. रक्त ओ कवितराम हरीने क्षणात त्या लोळविले. जणू कंसाच्या धैर्य गडाचे बुरुज 2 कोसळले. जय हरी सुखकंदा. याच्या धीराचा जो गड होता कंसाच्या, त्याचे 2 बुरुज होते म्हणले, मुष्टिक आणि चाणूर. यांना दोन्ही बुरुजावर घाला घातला. रक्त ओकत पडले खाली. मल्लौरावर विजयी श्याम पर्वत शिखरी उदित रवी सम. दर्शनीय हो नागरिका की कंस उलुकसा नयना झाकी. त्या मल्लांच्या उरावर राम आणि कृष्ण असे दिसायला लागले. त्यांना पाहिलं की सूर्याला पाहून जसं घुबड डोळे झाकतं तसे कंसानं डोळे झाकले म्हणले. गोपनंदपुर जन संसदीजे धनिक दरिद्री हुजरे राजे. बाल वृद्ध नर नारी यांना दिसे भिन्न हरी जशी भावना. ज्याची जशी भावना होती तसा
तो भगवान प्रत्येकाला दिसायला लागला होता. भागवतात वर्णन आहे, मल्लानाम शनिर्नृणाम नरवरा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोजपते विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णीणाम परदेवतेति विदितो रंगम गत साग्रजः. स्वतःच्या अग्रजासोबत येणारा, रंगमंडपात येणारा हा कृष्ण कसा दिसला तर मल्लांना, जे मल्ल उभे होते त्यांना विजेसारखा दिसला. मल्लानाम शनिर. नरांना कसा दिसला, नरपती सारखा दिसला. स्त्रियांना साक्षात मदन भासला. गोपांना आपला वाटला, सखा स्वजन वाटला. दुष्टांना साक्षात दंड धरणारा यम दिसला. माता पित्यांना पुत्रासारखा दिसला. जे जे माता पिता उभे होते त्यांना प्रत्येकाला आपलं लेकरू आहे काय की वाटलं. आणि कंसाला मृत्यू दिसला. भोजपते म्हणजे कंस, त्या कंसाला मृत्यू दिसला. अज्ञानी जनांना विराट रूप दिसला आणि योग्यांना परम तत्व दिसलं. तर यादवांना काय दिसलं, परम देवता वाटली. यादवांना आपला उद्धार करण्यासाठी आलाय असं यादवांना भास झाला. डौल मिरवित शीड झुकावे तुटल्यावरती जसे तणावे तशी मानता ठर कंसाची लवे कळाये मुखा मढ्याची. त्या शीड ताणलेला असतं, त्याच्या दोऱ्या सुटल्यावर जसं त्याचं निव्वळ शिप्तर होतं का नाही, तसे याचं तोंड झालं. म्हणजे मढ्याची कळा आली. मग लागे बडबडू हवे ते विध्वंसारे यदुवंशाते चिरडा या कारट्यास सत्वर पेटवून द्या घर घर मंदिर. आता काही बडबड करायला लागला, म्हणजे यदुवंशाचा नाश करा, प्रत्येक घर पेटून द्या. गदा ढाल तलवार कुठे द्या मी चठेची तो या ते खोड जित्याची मेल्या वाचून केव्हाही नच जाते. जय हरी सुखकंदा. ढाल द्या, गदा द्या, तलवार द्या, म्हणले मी मारतो मी मारतो. तेवढ्यात सिंहासम घे झेप श्री हरी केस धरी कंसाचे स्वकरी ओढून त्या फेकिले महीवर गुडगारो विउरात गिरीधर. सिंहासारखी झेप घेतली भगवंतानं आणि त्या कंसाचे केस धरले, त्याला सिंहासनावरून खाली ओढलं. दिसे श्री हरी उग्र मनोहर असता कंसाच्या छातीवर प्रलयाचे तांडव भूवर की सतेज मणी जणू सर्प मस्तकी. सर्पाच्या मस्तकावर मणी शोभावा तसा कंसाच्या छातीवर नीळवर्ण असा भगवान शोभू लागले. गळा दाबुनी चढवी ठोसे रक्ताचे तो देत उमासे हात पाय झाडी तडफडुनी बघती सारे चकित लोचने. काय ताकद असावी त्याची. मान आवळली, त्याचा गळा आवळला आणि ठोसे द्यायला लागले आणि रक्ताच्या उलट्या करायला लागला तो कंस. अंती कंसे प्राण सांडिले नाना मथुरा लांछन सरले देवकीचे दुर्दैव निमेवा सज्जनतेची कीड मरेवा. अहो नुसता कंसानं प्राण सोडला नाही, त्या मथुरेवर लागलेला डाग होता तो डाग धुवून निघाला. त्या देवकीचं जे दुर्दैव होतं ते दुर्दैव आज संपलं आणि सज्जनतेला जी कीड लागली होती ती कीड मरून गेली म्हणे आज. कंसाचा वध होता जय जयकार करी जनसारा स्वर्गी दुंदुबी निनाद होत सुरवर्षिती सुमसंभारा. जय हरी सुखकंदा. कंसाचा वध झाला आणि सर्वांनी जय जयकार केला. आकाशातून दिवोकस पुष्पांची उधळण करायला लागले. गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जयकार व्हायला लागला आणि नंद धावून आले. नंदाने धरिले हृदयासी प्रेम भराने गोविंदासी उचलून घेऊन हरिसी स्कंधी गोपनाच धी अत्यानंदी. गोपांनी उचलून घेतलं, खांद्यावर घेतलं भगवंताला आणि नाचायला लागले. आणि भगवंत तेवढ्या आनंदात गर्क राहिले का? भगवंताला पुढचा विचार होता. रामकृष्ण धावले त्वरेसी सोडविण्या निज जननी जनकासी द्वारपाल येती का कुळती पदी लोळुनी क्षमा याची ती. आता त्या पहाऱ्यावर जे द्वारपाल होते ते दडादड पायावर लोटांगण घ्यायला लागले, क्षमा करा क्षमा करा. देव म्हणले काही नाही, केली क्षमा तुम्हाला. तुम्ही पहारेकरी म्हणले, हुकुमाचे ताबेदार, तुम्हाला शिक्षा काय करू म्हणले. ज्याला शिक्षा करायची त्याला शिक्षा केली. दुःख 20 वर्षाचे सरले देवकी सकळले न चपटले डोळे लावून बसली होती हरीच्या वाटेकडे परीती. ती भगवंताच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती 20 वर्ष.
हो, पहिलं लेकरू झाल्यापासून तिला दुःखच होतं, आणि लेकरू एवढं मोठं झाल्यावर तरी तिचं दुःख संपलं होतं का? राख होत होती आशांची तिची या एक तपावरसाची. मागच्या 12 वर्षापासून तर नुसती तिच्या आशांची राखच होत होती. आज फुलोरा येईल त्यासी हे न वाटले सत्य ती येसी. तिला खरं सुद्धा वाटना. दार उघडून तो कारेचे प्रवेशला हरियात सत्य ही परिमाऊली सगमते दिसते ते स्वप्नात. जय हरी सुख कंदा. त्या तुरुंगाचं दार उघडलं आणि कृष्णानं आत प्रवेश केला. तिला खरोखर आलाय का नाही हे सुद्धा खरं वाटत नव्हतं. धावत येई त्वरे श्रीहरी बेड्या तोडून दूर जुगारी जननी चरणी ठेवितसे शिर येत देवकी मग भानावर. जेव्हा कृष्णानं तिच्या पायावर मस्तक ठेवलं त्यावेळेला ती भानावर आली. आज उग्र तपस फल जाहले भावना समग्र हृदयन पुरले वत्सलतेच्या सहस्रधारा पट फोडून वर्षती जरारा. काय तिनं अमृताचा पाढा रोखून ठेवलेला असेल देवजात. भगवंतानं तिला नमस्कार केला आणि तो मायेचा पट सोडला. शब्दात वर्णन सुद्धा करवेन. सहस्त्रधारांनी दुधाचा अभिषेक व्हावा असा त्या मायेनं लेकरावर अभिषेक केला. हृदयी धरुणी घट्ट हरीसी शत शत चुंबन घे प्रेमेसी थांबवितो परीथेच वर्णन दृष्टवचे लागेल म्हणून. भजन करा. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पप्पा म्हणतात इथंच वर्णन थांबवतो म्हणले. हे वर्णन सुद्धा करू नये, कारण न जाणो आपल्या वर्णनाची दृष्ट लागेल. बंध मुक्त करिता बलरामे वसुदेवे निज पुत्रा प्रेमे कृश हाताने कुरवाळीले नयन जलाने भरुनी आले. वसुदेवाचे सुद्धा बंध तोडवले आणि त्यानं दोन्ही मुलांना आपल्या जवळ घेतलं. नाम गजर घोषित हरीचा सारे मथुरावासी जमले तेथे मिरवित नेण्या राजगृहात तयासी. जय हरी सुख कंदा. सगळे मथुरावासी आले आणि म्हणाले चला आता इथं थांबण्यात अर्थ नाही, आपल्याला राजवाड्यात जायचंय. एक वृद्ध नर पुढती येऊन वदे करोनी नताभिवादन. त्यातील एक ज्येष्ठ जो होता तो पुढे आला, त्याने नमस्कार केला भगवानाला आणि म्हणाले त्रिवार जय जय आपुला देवा धन्य आम्ही करीतो पद सेवा. देवा तुमचा जय जयकार असो, तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. कंस वधून नच केवळ आमुचे दुःख दूर केले जगताचे सदा आम्हा देण्यास विसावा राजमुकुट हा शिरी धरावा. कंसाचा जो उलटून पडलेला मुकुट होता तो उचलून आणला होता त्यांनी आणि भगवंताच्या पायाजवळ ठेवला. म्हणले देवा हा राजमुकुट तुम्ही धारण करा. नसता राजा प्रजा जशी का कर्णधार नसल्यावर नौका राजकृपेच्या वर्षाखाली नीती धर्म सौख्यासन व्हाळी. तुमच्या राजकृपेच्या वर्षावाखाली नीती आणि धर्माला सौख्याची नवाळी लाभल म्हणे. तुम्ही राजे व्हा. तुम्ही रिक्त केले सिंहासन आपणची व्हातयास भूषण शंकर एकच हर भव जेवी अमान्य नचती अमान्य नच ही विनती भावी. तुम्ही रिक्त केलं म्हणले सिंहासन, तुम्हीच ते सिंहासन, त्या सिंहासनाला भूषण व्हा. शंकर एकच हर भव जेवी. तो शंकर जो हर आहे, जो भव आहे, जो मंगल करणारा आहे, जो संहार करणारा आहे, ज्यानं संहार केला त्यानंच मंगल करावं म्हणले. तसे तुम्ही या सिंहासनासाठी भूषण व्हा. राजमुकुट ठेविला जनांनी परमात्म्याच्या चरणी तेजाधिकची चढले रत्ने श्रीहरिपद नख किरणी. जय हरी सुख कंदा. त्या नखांच्या तेजामुळं यांच्या पायाजवळ ठेवलेला जो राजमुकुट होता त्याच्यावर तेज वाढलं म्हणे. त्या नखांच्या प्रभेमुळं रत्नांना प्रभा लाभली. वदे श्री हरी मंजुळ वाणी राजमुकुट निज करे करी घेऊनी प्रेम एवढे करिता मजवर धन्य लोक हो तुम्ही खरोखर. हरी म्हणाले तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय, तुम्ही धन्य आहात म्हणले. कंसणी माला तरी मोकळे सिंहासन हे नसे जाहले
महाराज जे उग्रसेनजी, नृपती येते ही दृढमती माझी. अहो खरे राजे आहेत म्हणे. हा बळजबरीनं झालेला राजा होता उग्रसेनजी. कंसाचे पिताश्री अजून आहेत, माझे आजोबा अजून आहेत, खरे राजे तर तेच आहेत म्हणले. आणि ही माझी दृढमती आहे, माझा दृढ विश्वास आहे. अयोध्येचं उदाहरण आहे. आज आपण जो आनंद पाहतोय ना, अहो चोरानं जर तुमच्या घरातला माल लुटून नेला म्हणजे तो माल त्याचा होतो का? जेव्हा केव्हा सापडेल तो परत आपला होतो का नाही? तुम्ही अयोध्येत मशिदी बांधा, तुम्ही मथुरेत मशिदी बांधा, तुम्ही काशीत मशिदी बांधा, एक ना एक दिवस आमच्या होणार आहेत त्या जागा. एक ना एक दिवस तिथं आमचा ध्वज फडकणार आहे. म्हणे या राज्याचे खरे अधिकारी जे होते ते उग्रसेनजी होते. हा कंस म्हणे त्या मशिदी सारखा उपटसुंब होता, तो हटला म्हणे. आता रामराज्यच ते येणार आहे. चोर जरीने लुटून मत्ता, प्रथम धण्याची नष्ट न सत्ता. उग्रसेन मग सोडवून की, राजमुकुट ठेविला मस्तकी. उग्रसेनाला सोडून आणलं आणि त्यांच्या मस्तकावर राजमुकुट ठेवला. मुकुंद करी जय घोष तयाचा, चकित जाहला जन मथुरेचा. कृष्णानं जय जयकार केला. काय जय जयकार केला? उग्रसेन महाराज की जय. लोक चकित झाले. निस्पृहता उपकारशीलता, बगुण हरीची नमला माथा. निस्पृहता पाहिली भगवंताची आणि लोकांनी पुन्हा पुन्हा भगवंताला नमस्कार केला. आणि मग लोकांनी काय केलं? लोक ऐकतील का? सिंहासनावर बसत नाही म्हणले ना भगवान. मग लोकांनी काय केलं? जनतेने मग निज हृदयाच्या सिंहासनी हरीसी, वृत्ती जले नानुनी बसविले, ना म्हणवेत न तयासी. जय हरी सुखकंदा. लोक म्हणले देवा तुम्ही त्या सिंहासनावर बसत नाही ना, आमच्या हृदयाचं सिंहासन आहे, त्याच्यावर विराजमान केलं भगवंताला. आणि लोकांनी आपल्या वृत्ती जलानं भगवंताचा अभिषेक केला. ग्रहण मुक्त शशिकिरणे जेवी, रजनी अभिनव तेजा मिरवी. तशीच उज्ज्वल मथुरा झाली, उग्रसेन नृप सत्ते खाली. धर्मनीती सीमा सांभाळून, मथुरा व्यवहाराचे वर्तन. उभय तटा उल्लंघिन साचा, जसा सदैव शरदौघ नदीचा. धर्माच्या आणि नीतीच्या दोन तटामधून संपत्ती आणि राजसत्तेचा प्रवाह वाहत होता. काय वर्णन आहे! एकीकडे धर्म आहे, एकीकडे नीती आहे, आणि त्यामधून राजसत्ता आणि संपत्ती वाहतीये, भरभरून वाहतीये. अशी ती मथुरा नगरी उग्रसेनाच्या आधिपत्याखाली अतिशय सुंदर अशी, जसा शरदौघ नदीचा, शरद ऋतूमध्ये नदी जशी स्वच्छ वाहते तशी मथुरा नगरी दिसत होती. प्रदीप्त झाल्या यज्ञ ज्वाला, वृत्तींना परिसंयम आला. यज्ञ याग बंद झाले होते, ते पुन्हा चालू झाले. विनिता विद्या स्थिर हो लक्ष्मी, सुख रमले सात्विकता धामी. सामान्यतः सत्ता आली की विद्या उर्मट होते आणि लक्ष्मी चंचल होते. इथं उलट झालं. इथं स्थिर झाली ती लक्ष्मी, जी चंचल असते ती लक्ष्मी स्थिर झाली आणि विनिता झाली विद्या. विद्येमध्ये नतमस्तकता आली, काय म्हणू आपण त्याला, नम्रपणा आला विद्येमध्ये. हरिप्रसादे पापकारणी, मथुरा झाली मोक्षदायिनी. म्हणून त्या मोक्षदायिनी पुऱ्यांची जी नावं घेतली जातात त्यामध्ये मथुरेचं नाव येतं. लक्षात, ही मोक्षदायिनी झाली म्हणून मथुरेतला जाऊन आलं की तुमचा मोक्ष प्राप्त होतो म्हणतात तुम्हाला. करिता जेवी अनन्य भक्ती, दुराचार ही सज्जन होती. सर्व पडे जे ब्रह्मगिरीवर, जलते होते गोदा. हरिचरणावर तसेच सारे, भज भज मन गोविंदा. जय हरी सुखकंदा. ब्रह्मगिरीवर पडणारा पावसाचा सुद्धा थेंब असला तरी ते गोदावरीमध्ये परिणत होतं. तसं हरिचरणावर येणारा प्रत्येक जण हरीचा भक्त होतो, सज्जन होतो, उद्धरून जातो. विप्रथोर बाहुण सन्माने, वसुदेवाने मग थाटाने. आता थोर विप्रांना बोलवलं वसुदेवानं. काय केलं? याची मुंज राहिली होती ना. हे क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, वैश्यात सुद्धा मुंजी व्हायच्या. आता यांची मुंज करायची म्हणून वसुदेवानं ब्राह्मणांना बोलून घेतलं. पुत्रांचे केले उपनयन, कृष्ण दिसे पुनरपि बटू वामन. आणि भगवंताचे केस काढल्यानंतर भगवान पुन्हा त्या वामन अवतारात जसे दिसत होते तसे भासायला लागले. मुख बाहुर चरणापासून, निर्मित ज्याच्या चारही वर्ण. महत्व त्यानच संस्काराचे, पालन केले जनरीती. जे आपण पुरुष सूक्तात म्हणतो त्याचं
त्याच्या मुखातून, त्याच्या बाहूतून, त्याच्या चरणातून हे चारी वर्ण निर्माण झालेत. त्याला संस्काराची काय गरज आहे? पण जनरीतीचं पालन व्हावं, लोकांनी रीत सोडू नये म्हणून भगवंताने हे केलं. निरोप घेता श्रीकृष्णाचा शोके भरला उरनंदाचा. आता कृष्णाचा निरोप घेतला नंदानं आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी आणि त्याचा ऊर भरून आला. दुरावतो हा वसुदेवात्मज दुःख तयासी बोलवेन निज. आता इतके दिवस हा नंदन होता, आता हा वसुदेवात्मज झाला. आता याला सोडून जावं लागल. दुःख कसं बोलावं हे नंदाला कळत नव्हतं. आता भगवान काय म्हणाले? तात नंदलव दुःख कराणा वदे श्री हरी नमुनी चरणा. तुम्ही दुःख करू नका. पायावर मस्तक ठेवलंय भगवंतानं आणि काय म्हणतो? तुमचा होतो राहीण तुमचा अन्यथा न मम समजा वाचा. मी नंदनंदन होतो, नंदनंदनच राहणार आहे म्हणले. हे लक्षात ठेवा. घट्ट धरोणी हृदयी कृष्णा चुंबन मुख वात्सल्ये मागे मागे बघत कसे तरी नंद गोकुळाले जय हरी. सुखकंदा माग माग बघत उलट झालं बरं. कन्या सासूरासी जाय मागे परतुनी पाय. इथं पुत्रच मागे राहिला होता आणि बाप मागे वळू पाहत होता. आता हे गोकुळात पोहोचले. एकटेच पाहुण नंदासी करीती आकांता ब्रजवासी. एकटं पाहिलं नंदाला आलेलं, आकांत करायला लागले. यांना कळे ना काय झालंय नेमकं. मग कंसासोबत युद्ध कसं झालं, काय झालं, हे सगळा वृत्तांत त्या गोपाळांना गोपिकांना नंदांनी सांगितला. कंसवदासह अद्भुत विक्रम ऐकियल्यावरी लवनिवले श्रम. त्यांचं थोडा दुःख कमी झालं. परी हरीची भेट न झाली ही तळमळ तिळभरण निमाली. हाय 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 जीवलगा मेघ श्यामा फसविलेसना अंती आम्हा. काय म्हणला होतास रे? येईल ना मी पुन्हा परतुनी म्हणला होतास ना, फसवलंच म्हणे पुन्हा. गंध फुलाचे उडुनी गेले गळुनी पाने वनवठलेले खिन्न उशाही उदास संध्या सुकेन जीवन सरिता निंद्या. कृष्ण का आला नाही म्हणून नंदाला विचारलं. नंद म्हणाले आता कृष्ण बलराम गुरुग्रही शिकण्यासाठी गेलेत म्हणले. गुरुग्रही? वेद सर्व ही तव निश्वासिते काय शिकावे गुरु सदनाते. अरे म्हणले तुला तुझ्या श्वासातून, तुझ्या निश्वासातून, श्वासातून सुद्धा नाही, तू सोडलेल्या श्वासातून वेदांची निर्मिती झाली आणि तू काय शिकणार आहेस म्हणे गुरुच्या घरी? काही नाही म्हणे. दूरामापासून परिभाया निमित्त हरी हे करीशी वाया. आमच्यापासून दूर व्हायचं होतं म्हणून हे निमित्त केलंच म्हणून. आम्ही दरिद्री दीन खेडवळ रूपाचे ही जवळ नसे बळ. आता तुला तिथं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येणाऱ्या भेटत असतील म्हणे, आम्ही आपल्या खेडवळ म्हणून आमच्यापासून दूर गेला असं म्हणे. म्हणून कावद तुझसी आला कंटाळा मुचा घन निळा गोड गोडशा देऊन थापा घेतले सयेतून निरोपा. आता त्यांना सगळं आठवतंय कसा गोड गोड बोलला आणि बोलता बोलता चढला. आणि आता टाळीसी आम्हासी परिणच सुटका होईल तैसी. आम्हाला टाळतोस का म्हणले? सुटका होणार नाही तुझी. असू सकल भाबड्या म्हणून डाव हा साधला आम्हा फसवुनी व्रजा मधून येत जाता तुला. न त्यात परिचातुरी लवहिवा नसे धाडस हृदातून निघोन जा मग तुझे खरे पौरुष. अरे आम्ही भाबड्या होतो म्हणून तू डाव साधलास, आम्हाला फसवून तुला व्रजामधून जाता आलं म्हणले. ठीक आहे, त्यात काही तुझा मोठेपणा नाही म्हणे, मोठं धाडस नाही. खरा असशील ना म्हणे या हृदयातून निघून जा, मग तुझा खरा, तुझं जे पौरुष आहे, तुझं सामर्थ्य आहे ते खरं दिसल म्हणे. जाऊन दाखव म्हणे आमच्या हृदयातून निघून. आणि खरंच भगवान त्या मथुरेत जिंकले, भगवान प्रत्येक युद्धामध्ये जिंकले, भगवान प्रत्येक प्रयत्नात जिंकले केलेल्या. पण भगवान इथं मात्र हारले. आणि तितक्याच कौतुकानं भगवंतानं हा पराभव सतत सतत मिरवलाय. आजपर्यंत भगवान मिरवतात. म्हणून आपण भगवंताचं नाव घेताना सुद्धा गोपाल कृष्ण महाराज की जय म्हणतो. गोपाळांचं नाव आधी येतं, राधा कृष्ण म्हणतो. रुक्मिणी कृष्ण म्हणतो का हो कधी?
ही महती आहे. आजपर्यंत आपण गोकुळातला प्रसंग पाहिला. आता इथून भगवंताच्या पुढील चरित्राचं वर्णन होणार आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.